नमस्कार. आपण अथेल्लो मधला सुरुवातीचा भाग पाहिला आणि थोडस असं मला सांगायचं होतं की आपण अदर्स अबाइड अवर क्वेश्चन दाऊ आर्ट फ्री असं म्हणून माथू अर्नॉल्डनं शेक्सपियरला प्रश्न नाही विचारायचे असं म्हटलं, पण गेली 400 वर्ष प्रश्न विचारले जात आहेत आणि ते विचारले जायलाच हवे आहेत. तेव्हा संकोच न करता प्रश्न विचारायला हरकत नाही. त्यामध्ये शेक्सपियरचा अवमान नसून सन्मानच आहे. तर आपण व्यक्तिरेखा पाहिल्या आणि प्रारंभ केला की आपण पाहिलं की रॉड्रिगो आणि इयागो हे दोघ जण बोलतायत. रॉड्रिगोनं तक्रार केली आहे की तू माझे सगळे पैसे खर्च करतोयस आणि ज्यासाठी मी तुला देतोय पैसे त्याचं काय. तर इयागो सांगतो, अरे मला त्या ऑथेल्लोचा तिरस्कारच वाटतो, त्यामुळं नक्कीच मी तुझं काम करणार आहे. आणि तिरस्कार का वाटतो हे सांगताना आपल्याला इयागो बद्दल बरीच माहिती मिळते, कारण तो स्वतःच सांगतोय, मला त्याच्याबद्दल तिरस्कार वाटतो कारण त्यानं मला नाकारलं, मला लेफ्टनंट करायला नकार दिला, हे एक त्याचं. आणि शिवाय ती पोस्ट त्यानं त्या मायकेल कॅशिओला दिली, त्याच्याबद्दल तो सांगतो. म्हणजे ही केवळ रॉड्रिगोसाठी नाही, आपल्यासाठी पण या कॅशिओची ओळख आहे की इयागोच्या मते त्याला मिलिटरी अंडरस्टँडिंग नाहीये, सगळं थिअरी सैद्धांतिक आहे. ही शेक्सपियरनं आपल्याला करून दिलेली ओळख आहे. आपण असं ठरवलंय की शेक्सपियर वाचत असताना, ऑथेल्लो वाचत असताना काही मुद्दे आपण सतत डोक्यात ठेवायचे, तरच आपल्याला शेवटी पटेल की खरोखर ऑथेल्लो वॉज ग्रेट ऑफ हार्ट. म्हणजे त्याच्या भोवती जाळं कसं विणलं गेलंय, इयागोनं कसं विणलं, हे समजण्यासाठी ती परिस्थिती आपण पाहायला पाहिजे. ज्याच्याविषयी संशय निर्माण केला गेलाय तो कॅशिओ कसा आहे हे आपल्याला इयागोच्या तोंडून शेक्सपियर सांगतोय. म्हणजे या कॅशिओच्या जागी दुसरा कुणी असता तर कदाचित हे घडलं नसतं. तेव्हा केवळ सैद्धांतिक माहितीवर जगणारा असा हा कॅशिओ आहे, याला आपली बायको पण धड सांभाळता येत नाही, असं इयागोचं म्हणणं आहे. हा मुद्दा कोलरिजनं 19व्या शतकात मांडला, तो आजही लोक व्हॅलिड धरतात की हा इयागो याचं मोटिव्ह काय आहे, कशासाठी हा सगळी बर्बादी करतो, ते तो सतत सांगतोय आपल्याला. इयागो पहिल्यांदा त्याने रॉड्रिगोला सांगितलं, मला त्यांनी लेफ्टनंटशिप दिली नाही, तेवढं कारण पुरेसं आहे का. ते झाल्यानंतर मग ह्याचं राग आणि सुडाची भावना शमते का, तर तसंही होत नाहीये. म्हणून कोलरिज म्हणतो की हे मोटिव्ह हंटिंग आहे. त्यामुळे कोलरिजचे हे शब्द लक्षात ठेवून आपण सुद्धा पाहायचंय की खरंच याचं काय मोटिव्ह आहे. आणि मग या वेळेला त्यानं सांगितलंय की मला कसं काय त्या मूर बद्दल वाटेल. मग रॉड्रिगो म्हणतो, तुला तो आवडत नसेल तर हो बाजूला. पण असा हो बाजूला म्हणून तो कसा जाईल. त्यानं 2 या ठिकाणी आपल्या ओळखीचे मुद्दे सांगितलेत. एक म्हणजे तो म्हणतो सर्वंट्सचे 2 प्रकार असतात. पहिला, द डिव्होटेड सर्वंट्स, मालकासाठी भरपूर कष्ट करतात, त्यांना काय पाहिजे असतं, नथिंग बट देअर फूड, आणि मग ते राब राब राबतात आणि मग म्हातारे झाले की त्याने काढून टाकलं जातं. इयागो म्हणतो, हे असले लोक काय कामाचे, असल्या मूर्खांना फटके मारले पाहिजेत म्हणतो तो. किती जहाल राग आहे बघा त्यांचा सरळ माणसाबद्दल. मग दुसरा प्रकार कुठला, तो म्हणतो ड्युटीफुल पण लुक्स ड्युटीफुल, दिसायला ड्युटीफुल दिसतात आणि आपल्याला दिसेलच ते नंतर,
की यागो ऑथेल्लो समोर किती ड्युटीफुल आहे, डिवोटेड आहे आणि खऱ्या अर्थानं लुकिंग फॉर हिमसेल्फ, प्रिटेंडिंग. ते ढोंग करतात जणू काही आपण मालकांची नोकरी करतोय आणि त्याच्यावर श्रीमंत होतात. आणि तो म्हणतो दे कॅन बी देअर ओन मास्टर्स. स्वतः त्यातला येतो म्हणून तो म्हणतो माझ्यावर फक्त माझीच सत्ता असेल. त्यांच्याबद्दल त्याला आदर वाटतो. असे जे कोण आहेत ते आदरणीय आहेत, ते खरे जिगरबाज. आणि अँड दॅट्स द काइंड ऑफ गाय आय एम. त्यानं स्वच्छ सांगितलंय, त्या मूर्खांच्या सारखा मी नाही. मी त्याच्यासाठी नोकरी करत नाही, माझ्यासाठी करतो. आणि ही थोडी ओळख आहे. पुढं पुढं आपल्याला बरीच ओळख पटत जाणार आहे. त्यातलं सर्वात महत्वाचं वाक्य म्हणजे आय एम नॉट व्हॉट आय एम. मी जो दिसतो तो मी नाही. तो म्हणतो लेट मी टेल यू, आय मे सीम टू लव्ह अँड ओबे हिम, बट इन फॅक्ट आय एम जस्ट सर्विंग हिम टू गेट व्हॉट आय वॉन्ट. माझं उद्दिष्ट वेगळंच आहे. माझं जे खरं अपिअरन्स आहे तो मी कधीच दाखवणार नाही. नो, इट्स बेटर टू हाईड इट. आय एम नॉट हू आय अपिअर टू बी. हे वाक्य अगदी जागतिक वाङ्मयात अमर झालेलं आहे. आय एम नॉट व्हॉट आय एम. मी जो आणि जसा आहे तो आणि तसा मी नाही. आणि हे वाक्य का लक्षात ठेवायचं, तर आपल्याला या नाटकामध्ये ऑनेस्ट यागो असं सगळेजण म्हणताना दिसतात. म्हणजे आपल्याकडं विनोद नव्हे, खरोखरच ज्ञानेश्वरी वगैरे ग्रंथांच्या मध्ये अमुक शब्द किती वेळा आलाय असं संशोधन केलं जातं. म्हणजे पुलंनी त्यावर विनोदही केला की ज्ञानेश्वरीमधले पण आणि परंतु यावर माझं संशोधन आहे. तर तितकं नसलं तरी शेक्सपियरचं संशोधन सुद्धा अशा पद्धतीनं झालेलं आहे की त्याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे बिल ब्रायसन नावाचा एक लेखक आहे, त्याने शेक्सपियर म्हणून पुस्तक लिहिलंय. त्याच्यामध्ये त्यानं सांगितलंय की ते अमुक शब्द किती वेळा आला, अमुक शब्द किती वेळा आला वगैरे. तर या नाटकातला ऑथेल्लो मधला ऑनेस्ट शब्द किती वेळा याची मोजदाद केलेली आहे एका लेखकानं. साधारण तो म्हणतो 39 टाइम्स आहे. तर गरजूनी मग तो मोजा असं तो म्हणतो. तर इथं मुद्दा असा की हा म्हणतो आय एम नॉट व्हॉट आय एम आणि सर्वजण मात्र ऑनेस्ट यागो असं म्हणतात. हा जो कॉन्ट्रास्ट आहे हा कसा, हे पाहणं हे सुद्धा या ऑथेल्लो मध्ये गरजेचं आहे. ऑनेस्ट यागो कसा वागतोय ते बघायचंय. आता त्याची जी काय कृती योजना आहे, त्यानं रॉड्रिगोला काय सांगितलंय, मी तुला डेस्डेमोना मिळवून देतो, तुझी पर्स फक्त सैल सोड, त्या पर्सच्या चाव्या माझ्याकडे दे. दुसरं, त्याच्या मनामध्ये असं आहे या रॉड्रिगोला डेस्डेमोना मिळो नाहीतर न मिळो, पण मला त्या ऑथेल्लोचा सूड घ्यायचा आहे. तर ऑथेल्लोचा सूड घ्यायचा म्हटल्यावर फक्त ऑथेल्लो हे टार्गेट असून चालत नाही, बाकीच्या बऱ्याच गोष्टी बघायला लागतात. ते तो बघतोय. आणि इथं असं झालंय, रॉड्रिगोनं पुन्हा एकदा आपला संताप व्यक्त केलाय. थिक लिप्स हा शब्द अशासाठी लक्षात घ्यायचा की ऑथेल्लो कसा आहे. आपण त्याची चित्र बरीचशी पाहिली. बऱ्याच जणांनी त्याला थिक लिप्स म्हणजे आफ्रिकन अशा टाईपचा दाखवलाय. काही जणांनी तितका दाखवला नाहीये हे पण आपण पाहिलं. पण तिथं रॉड्रिगो म्हणतो काय नशीबवान आहे हा एकाचा, बघा त्याचं नशीब कसं आहे ते. तेव्हा इयागो म्हणतोय करूया आपण काहीतरी. म्हणजे आत्मविश्वास मोठा आहे त्याचा. जरी ती गेली असली ऑथेल्लो बरोबर तरी तू धीर सोडू नको. मग आता काय कृती योजनेचा पहिला भाग काय आहे, लेट अस शाउट अप टू डेस्डेमोनाज फादर, वेक हिम, पेस्टर हिम, स्पॉइल हिज हॅपीनेस. हे त्याला फार आवडतं.
दुसऱ्याचं सुख पाहिलं की त्याला भयंकर वाईट वाटतं आणि ते कसं नासवता येईल हे त्याला फार आवडतं. स्प्रेड rumors about him in the streets, enrage his relatives and irritate him endlessly. किती शब्द वापरलेत पहा त्यानं. झोपलाय तो निवांत, उठव त्याला आणि त्रास दे, त्याच्याविषयी अफवा पसरव, त्याच्या नातेवाईकांना पेटवून दे, अशा पद्धतीनं सांगून तो म्हणतो, however real his happiness is, it will vanish in light of this. चिडेल तो, पण नंतर मात्र त्याचं सगळं सुख नष्ट होईल. थोडक्यात पेटून उठू देतो तिचा बाप, उचकाव त्याला, अशी त्यानं ऑर्डर सोडली. मग काय रॉड्रिगो म्हणतो, हे बघ आलं त्याचं, हर फादर्स हाऊस, आय विल कॉल आउट. आपण पाहिलंच आहे, रॉड्रिगो हा एक पावळट मनुष्य आहे आणि त्याला नक्की वाटतंय की हा जो इयागो एवढा कर्तबगार आहे तर तो देईल आपल्याला डेस्डेमोना मिळवून. आणि मग इयागोनं सांगितलंय, सगळे हाकाटी कल्ला सुरू केला त्यांनी, ओरड आग लागल्यासारखा, लाईक द सिटी इज ऑन फायर. आणि मग स्वतःही तो ओरडतोय, उठा ब्रेबेन्शिओ माशे, चोर चोर आले, तुमची मुलगी आहे का बघा घरामध्ये, तुमचे पैसे चोरीला गेलंय बघा सगळं. फॉर गॉड सेक सर, यू हॅव बीन रॉब्ड, गेट ड्रेस्ड, युअर हार्ट इज गोइंग टू ब्रेक. कोसळणार आहे आभाळ तुमच्यावर, उठा, बेल वाजवा आणि बघा, जागे करा त्या घोरणाऱ्या नागरिकांना. आणि इयागोकडून सभ्यतेची अपेक्षा नाहीच, त्यामुळं तो म्हणतोय, बघा वेळ जर घालवलात तर काळी कुट्ट नातवंड बघावी लागतील एक दिवशी तुम्हाला, गेटअप. आता हे इयागोचं ओरडणं जितकं ब्रबॅन्शिओसाठी आहे तितकं प्रेक्षकांच्यासाठी पण आहे. आपण पाहिलंय की त्या प्रेक्षकांना जागं करणं म्हणजे नाटकाकडं वळवणं, मग ते एकदा वळले की हलत नाहीत तिथून. त्यामुळं हे ओरडणं झाल्यावर हा अर्थातच ब्रबॅन्शिओ म्हणते, कोण आहे आणि का असं चाललंय तुमचं, तर हा सांगतो, मी रॉड्रिगो. तेव्हा ब्रबॅन्शिओ त्याला निक्षून सांगतो, माय डॉटर विल नेव्हर मॅरी यू. म्हणजे यानं बरेच खेटे घातलेले आहेत तिच्या घरी आणि विनवण्या केलेल्या आहेत, मला तुमची मुलगी द्या म्हणून. आणि त्यामुळे ब्रबॅन्शिओ म्हणतो, पुन्हा कशाला आलायस तू, दारू पिऊन आलायस वाटतं, एवढा आरडाओरडा करतोयस म्हणून. तेव्हा इयागो सांगतो, माय गॉड सर, यू आर स्टबर्न अँड सस्पिशियस. काय आमच्यावर संशय घेताय, आम्ही तुम्हाला इथे मदत करायला आलोय, तुम्हाला सांगायला आलोय की तुमचं काहीतरी धन चोरीला गेलंय आणि तुमची नातवंड घोड्यासारखी किंकाळतील. किती दुष्ट वाईट शब्दात तो बोलतोय. तुमच्या सगळ्या कुटुंबाचं उद्ध्वस्त होणार आहे हे सगळं बोलत असताना ब्रबॅन्शिओ संतापून म्हणतो, यू आर अ विलन, तू दुष्ट आहेस, खलनायक आहेस. हे जे वाक्य इयागोचं, हे शेक्सपियरचं आहे वाक्य. यू आर अ सेनेटर, म्हणजे सेनेटर आणि दुष्ट माणसं इक्वल केली आहेत शेक्सपियरनं. मला वाटतं आपला काही मतभेद असणार नाही, सेनेटरच्या जागी आपण जरी आमदार खासदार काही घातलं तरी पटू शकेल. शेक्सपियरनं त्या काळात ही कॉमेंट केली आहे, तेव्हा सेनेटर होते, आता पार्लमेंटेरियन आहेत, काय फरक नाहीये. तेव्हा रॉड्रिगो म्हणतो, तुमची मुलगी, इफ यू हॅव नॉट गिवन हर लीव, आय से मेड अ ग्रॉस रिव्होल्ट. अहो तिनं काय केलंय तुम्हाला माहिती आहे का, तिची जी काय ड्युटी, ब्युटी, विट अँड फॉर्च्युन्स, हे सगळं तिनं एका स्ट्रेंजरला दिलंय. आणि हा स्ट्रेंजर कसा, एक्स्ट्रावेगंट अँड व्हीलिंग, भटकणारा आणि कशाची पर्वा नसलेला. तर स्ट्रेट सॅटिस्फाय युअर सेल्फ, कशाला आम्ही बोलू, जास्त ओरडू. बघा जेव्हा तिच्या खोलीमध्ये, इफ शी बी इन हर चेंबर ऑर युअर हाऊस, लेट लूज ऑन मी द जस्टिस ऑफ द स्टेट. असली ना ती घरी तर मग सांगा, न्याय द्या आम्हाला, काय वाटेल तो, पण जाऊन आधी बघा तरी आहे का मुलगी घरामध्ये. आता अशा वेळेला इयागो ज्यानं एवढा आरडाओरडा करून त्या ब्रबॅन्शिओला गच्चीमध्ये आणलंय, तो आता म्हणतो, फेअरवेल, आय मस्ट लीव्ह नाऊ.
त्याला आता तिथं थांबायचं नाहीये. हा धोरणीपणा. इट सीम्स नॉट मीट नॉर होलसम टू माय प्लेस टू बी प्रोड्युस्ड. त्याच्या समोर मला यायचं नाहीये. For he is embarked with such loud reason to the Cyprus wars, which even now stand in act, that for their souls another of his fathom they have none. मी जर आत्ता या ऑथेल्लोच्या वाईट पुस्तकात ब्लॅड लिस्ट मध्ये जर गेलो तर ते मला परवडणार नाहीये. आणि इथं आपल्याला इयागोच्या तोंडून शेक्सपियरनं ऑथेल्लोची ओळख करून दिली. आपण पाहिलंय सुरुवातीला की ट्रॅजेडी आणि तिचा नायक हे गंभीर आणि उच्च दर्जाचे असतात. म्हणजे ऑथेल्लो जर एवढा मोठा नसता तर ही ट्रॅजेडी परिणामकारक झाली नसती. इयागोला जाणीव आहे की त्याच्या दर्जाचा दुसरा कोणी नाहीये. आणि जर युद्ध उभं राहिलं तर ऑफ हिज फॅदम, शेक्सपियरची शैली बघायला हरकत नाही. फॅदम म्हणजे समुद्राचा तळ, मोजण्याची ती फॅदम ही मापनं होती त्यावेळेला. तर त्याच्या दर्जाचा दुसरा कोणी नाहीये. आणि दो आय डू हेट हिम ॲज आय डू हेल पेन्स, नरक यातना इतका मी त्याचा तिरस्कार करतो. येट फॉर नेसेसिटी ऑफ प्रेझेंट लाईफ आय मस्ट शो आउट ए फ्लॅग अँड साईन ऑफ लव्ह. आउटवर्डली मला हे दाखवलं पाहिजे की माझं त्याच्यावर प्रेम आहे. स्वार्थासाठी प्रेमाची खूण दाखवायला हवी. विच इज इंडीड बट साईन. पण लक्षात ठेव ती फक्त खूणच असणार आहे, ते सत्य असणार नाही. म्हणजे या इयागोचा आपण पहिल्या वाक्यापासून जर अभ्यास करत गेलो तर आपल्याला कळेल की खरोखरच याचं फेकलेलं जाळं हे इतकं तीव्र आहे, परिणामकारक आहे, जे भेदणं ऑथेल्लोलाच काय कुणालाही शक्य झालं नसतं. मधल्या वेळामध्ये ब्रबॅन्शिओ आत जाऊन बघून आलाय आहे का मुलगी, आणि इट इज टू ट्रू अँड एव्हिल. तो म्हणतो बापरे, हे खरं वाटत नाहीये मला की गॉन शी इज, गेली ती. अँड व्हॉट इज टू कम ऑफ माय डिस्पाइज्ड टाइम. आता या उरलेल्या आयुष्याचं मी काय करू. एकुलती एक मुलगी आहे त्याची. इट इज नॉट बट बिटरनेस, नथिंग बट बिटरनेस. उरलेलं सगळं आयुष्य कण कण कडूपणानंच भरलेलं असेल. आणि त्याच्या बोलण्यामध्ये किती चलबिचल आली आहे बघा. तो म्हणतो रॉड्रिगो, वेअर डिस्ट दाउ सी हर, कुठं बघितलंस रे तिला. ओ अनहॅपी गर्ल. दुःख, संताप, भयंकर शोक साहजिकच आहे. म्हणजे ते विथ द मूर, तू म्हणतोयस की त्या मूर बरोबर गेली. खरंच का रे. हू वुड बी अ फादर. या पुढे कुणाला पिता व्हावंसं वाटेल. पिता व्हायचं आणि मुलांचे हे अशा प्रकारचे द्रोह बघायचे. हाऊ डिड्स दाउ नो इट वॉज शी. नसेल रे, ती नसेल, दुसरी कोणीतरी असेल. ओ शी डिसीव्ज मी पास्ट थॉट. कधी मी असा विचारच केला नव्हता की ती मला अशी फसवेल. व्हॉट सेड शी टू यू. अशी त्याची चलबिचल होणारी, जसं आपण लिअर मध्ये पाहिलं की लिअरच्या बोलण्यामध्ये नंतर नंतर सुसंगती नाही. या म्हाताऱ्या बापाची सुद्धा अशीच अवस्था झाली. काय म्हणाली रे शेवटी तुला ती. आणि पुन्हा म्हणतो तो, अरे जरा मेणबत्त्या आणा. रेज ऑल माय किंड्रेड्स. जाग करा माझ्या नातेवाईकांना, सगळे मिळून शोधूया, कदाचित ती नसेल गेलेली. पुन्हा विचारतोय, आर दे मॅरिड. खरंच का रे लग्न झालंय त्यांचं. मग रॉड्रिगो सांगतो, ट्रूली आय थिंक दे आर. त्याला इयागोनं दिली आहे ना माहिती. आता तो म्हणतो की जर खरंच ती गेली असेल ना तर तिच्यावर चीटूक केलं असणार. ओ हेवन, हाऊ गॉट शी आउट. ट्रेजन ऑफ द ब्लड. माझ्या रक्ताच्या माझ्या मुलीनं माझ्याशी द्रोह केलाय. आणि फादर्स फ्रॉम हेन्स ट्रस्ट नॉट युअर डॉटर्स माइंड्स. जगातल्या बापानो,
आपल्या मुलीवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला जे दिसतं, व्हॉट यू सी देम ॲक्ट, त्या ज्या वागतात त्याच्यावरनं त्यांच्या मनावर तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि मग तो म्हणते, इज देअर नॉट चार्म्स बाय विच द प्रॉपर्टी ऑफ यूथ अँड मेडहुड मे बी अब्युज्ड. म्हणजे एका बाजूला तो म्हणतोय आता माझा विश्वासच उरला नाही, पण दुसऱ्या बाजूला त्याला असं वाटतंय ज्या अर्थी तिनं हे केलं त्या अर्थी शी वॉज बिसाइड हरसेल्फ. ती काही आपल्या ज्याला इंग्लिशमध्ये छान शब्द आहे ग्रेन ऑफ द पर्सन, कंद असतो माणसाच्या व्यक्तिमत्वाचा आणि तो अनचेंजेबल असतो, इरिपेरेबल पण असतो. तर त्याला तो एक विश्वास आहे आणि म्हणून तो म्हणतो नाही ती अशी नाहीये रे, ती अशी नाहीये, तिच्यावर कोणीतरी चेटूकच केलेलं असणार आणि त्यामुळं शी इज अब्युज्ड. हॅव यू नॉट रीड रॉड्रिगो ऑफ सम सच थिंग? असलं वाचलंय की नाही आपण? आता ज्यानं सुरुवातीला रॉड्रिगोला हकलायची तयारी केली आहे तो आता त्याला विश्वासात घेऊन म्हणतोय आपण वाचलंय की नाही रे असं? असं काहीतरी चेटूक झाल्याशिवाय होईल का? इथं आपण रेनेसन्सचा काळ पाहिलाय, त्याचाही संदर्भ लक्षात घ्यायला हरकत नाही आणि त्या दृष्टीनं शेक्सपियरचं काय आहे तेही बघायला हरकत नाही. त्या काळामध्ये आपण पाहिलंय की भूत, खेत, चेटूक या सगळ्यावर भरपूर विश्वास असलेले भरपूर लोक होते. म्हणजे चेटूक ही जसं काही आजकाल कोणीतरी एखादं इंजेक्शन दिलं म्हणून असा परिणाम झाला, तशा प्रकारे आपण पाहिलं होतं की त्या काळात काय वर्तमानपत्रासारखी पण काय काय निघायची. तर त्यात एक बातमी होती की कोणतरी एक बाई, तिला काय केलं, शिक्षा दिली. काय अपराध तिचा? तिनं आपल्या शेजाऱ्याचा बोकड केला आणि त्याला आपल्या अंगणात बांधून ठेवलं. हे वर्तमानपत्रात आलेली बातमी. म्हणजे लोकांचा एवढा विश्वास होता की आज आपण 4 जण जमलोय तर ह्यातलं कोणीतरी भूत सुद्धा असू शकेल, सगळेच मानव असतील असं नाही. असा विश्वास बऱ्याच प्रमाणात लोकांचा होता. आणि आपल्याला माहिती आहे की शेक्सपियरला खालच्या पेनीगोर्स पासून वरच्या गॅलरीतल्या आमिर उमराव समीक्षकांच्या पर्यंत सगळ्यांना हवं ते द्यायचं होतं. ज्याला ज्याला जे पाहिजे ते द्यायचं, पण त्या समोरच्या सगळ्या माणसांना देता देता पुढची 400 वर्षाच्या माणसांना पण देता येईल अशी पण तजवीज करणारा असा हा कलावंत होता. मग तुम्हाला काय चेटूक भूत वगैरे पाहिजेत ना, तर या नाटकात भूत नाहीयेत, पण आपल्याला माहिती आहे हॅमलेटमध्ये, मॅकबेथमध्ये त्यानं आणली भूत आणि चेटकिणी. पण आपण तेही लक्षात ठेवायचं, याचा अर्थ शेक्सपियरचा विश्वास आहे भूतावर असा काढूच शकत नाही आपण. कारण शेक्सपियर हे तरळच ठेवतो की ज्याचा विश्वास असेल त्याला वाटतं हा असेल, भूत असेल, भेटले असतील चेटकिणी मॅकबेथला. पण त्याच बाजूला दुसरे पण असं म्हणू शकतील नाही नाही तो मॅकबेथच्या मनाचा खेळ आहे. आणि मग 20व्या शतकात मानसशास्त्र जेव्हा आणखी प्रगत झालं तेव्हा लोकांना आणखी पटलं की नाही नाही हे काय शेक्सपियरचं स्वतःच्या विश्वासाचं नाहीये. तो ॲज यू लाईक इट म्हणत असतो शेक्सपियर सारखं प्रत्येकाला. बघा तुम्हाला जसं आवडतंय तसं घ्या. त्यामुळं या ब्रबॅन्शिओ जेव्हा म्हणतो की तिच्यावर चेटूकच केलं असणार तेव्हा आपल्याला पटतं की हा असे असतातच लोक आणि त्या काळात होते. त्या काळात होते म्हणताना मला ही जाणीव आहे की आजच्या काळात असे लोक नाहीत असं अजिबातच नाहीये. सध्या चाललेल्या बातम्या NSC आणि योगी लोक NSC मध्ये भांडवल बाजारामध्ये जर मदत करत असतील आणि मार्गदर्शन करत असतील तर आपण काय धाडसी विधान करू शकत नाही की आजची ही अंधश्रद्धा गेली आहे म्हणून. एनिवे, तर आता हा ब्रबॅन्शिओ म्हणतोय त्याला कॉल अप माय ब्रदर. बघा त्याला हकलणारा ब्रबॅन्शिओ म्हणतो माझ्या भावा मला मदत कर. त्याऐवजी मी वुड यू हॅड हॅड हर, मी निक्षून सांगितलं होतं नाही पण अरे तुला दिली असती मुलगी तरी बरं झालं असतं की रे, काय फरक पडला नसता.
डू यू नो व्हेअर वी मे अप्रिहेंड हर अँड द मूर? कुठे सापडतील ते? आता रॉड्रिगोला भावच आला ना. आय थिंक आय कॅन डिस्कव्हर हिम. तुम्ही जर मला गुड गार्ड आणि बरोबर जायला दिलत ना, तर मी आणतो की. हा म्हातारा बिचारा म्हणतोय, प्रे यू. याच्याकडं विनवणी करतोय, लीड ऑन. ॲट एव्हरी हाऊस आय विल कॉल. प्रत्येक घराघरात मी विचारतो. आणि गेट वेपन्स, हत्यार घ्या. रेज सम स्पेशल ऑफिसर्स ऑफ नाईट. वाटेल ते करा, पण माझी मुलगी मला शोधून द्या. आणि रॉड्रिगो, मी तुझे कष्ट वाया जाऊ देणार नाही. इथं पहिला प्रवेश संपतोय. म्हणजे पहिल्या प्रवेशाची जी उद्दिष्ट असतात, प्रेक्षकांच्या मध्ये शांतता प्रस्थापित करणं, ही अर्थात त्या थिएटरची गरज होती. आज ते काही तसं इतकं लागत नाही आपल्याला. पण पृष्ठभूमी स्पष्ट करणं हे इथं केलेलं आहे. आणि उत्कंठा वाढावी अशी ही रचना केलेली आहे, की आपल्याला दिसते की हा इयागोनं प्रतिज्ञा केली आहे, की मी याचा सूड घेणार. तो ती कशी पूर्ण करतो. पुन्हा या व्यक्तिरेखांची थोडी थोडी ओळख दिलेली आहे करून आपल्याला, की हा रॉड्रिगो कसा आहे, हा बर्बॅन्शिओ आत्ता असा अस्वस्थ नाही, अत्यंत विकल झालेला आहे. आणि इयागो शांतपणानं आपलं ढोंग शाबूत राखण्यासाठी निघून गेलेला आहे. अशा प्रकारचा हा पहिला प्रवेश इथं संपलाय.